राज्य उत्पादन शुल्क 2023 एक्झाम झाली आहे. प्रथम रिस्पॉन्स शीट तुमच्याकडे आलेला आहे. त्या संदर्भातले डिटेल्स टेलिग्राम चॅनलला आपण टाकलेली आहे, लिंक पण टाकलेली आहे. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की ही रिस्पॉन्स शीट जी आली ती कशी बघायची, कुठून बघायची आणि त्याला काही प्रश्नांमध्ये तुमचे आता मार्क्स कळणार तुम्हाला. त्या मार्क्सवरून तुम्हाला वाटलं की काही प्रश्नांची उत्तरं ही दिलेली चुकीची आहे TCSने. सो चुकीची वाटत असेल तर त्या संदर्भात ऑब्जेक्शन घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स किंवा काय काय लागतं हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. रात्रीतनं ही सगळी तयारी करा आणि याच्यावर मी उद्या परत एक व्हिडिओ घेणार आहे आणि मोठी अनाउन्समेंट तुमच्यासाठी करणार आहे. ती अनाउन्समेंट नक्की बघा उद्या सकाळी. उद्या सकाळी याच्यावर बोललो की मग पुढची प्रोसेस आपण करूया. सो काळजी करू नका, इग्नाइट अकॅडमीच्या बरोबर आहे. हे का करायला लावतो मी हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवट कळणार आहे. सो शेवटपर्यंत बघा. हे बघा, ही एक लिंक आहे. तुम्हाला माहिती आहे राज्य उत्पादन शुल्कच्या लिंकवरती क्लिक केलं, आपल्या टेलिग्रामवर टाकलेली लिंक आहे. क्लिक केलं की तुम्हाला इथे युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे. लगेच लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पुढे जातात. तुमच्या समोर ही विंडो ओपन होते, मोठी विंडो ओपन होते. त्यापैकी ही विंडो मी तुम्हाला दाखवतोय. यामध्ये बघा, ऍप्लिकेशन डिटेल्स आहे, पोस्ट सिलेक्शन आहे, हेल्प डेस्क आहे. यापैकी तुम्हाला काय करायचं आहे, पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केलं की पुढची विंडो ओपन होते. पुढच्या विंडोवरती तुम्ही गेलात की ऍप्लिकेशन डिटेल्स आहे, पोस्ट सिलेक्शन आहे, हेल्प डेस्क आहे. आता यापैकी मी रिपीट केली, यापैकी तुम्ही काय केलं, पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केलं. आता बरोबर, पोस्ट सिलेक्शन वरती सेम पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केलं की तुम्हाला विंडो दिसते. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे फॉर्म भरले तिथे दाखवते. जसं की यांनी भरलेले पियूनला आहे पेमेंट सक्सेस, कॉन्स्टेबल कम ड्रायव्हरला पेंडिंग म्हणजे यांनी नाही केलं ऍप्लिकेशन. पेमेंट सक्सेस कॉन्स्टेबल म्हणजे 2 पदासाठी यांनी फॉर्म भरलेले आहेत, इथे दिसत आहे. मग ह्या दोघांचे रिस्पॉन्स शीट तुम्हाला बघायचे. आता मग कुठून बघायचे, इथे आयचं इमेज बघा, आयची इमेज आहे. यावरती क्लिक केलं की तुमची ओपन होणार आहे पियूनची रिस्पॉन्स शीट. म्हणजे पुढे एक विंडो ओपन होणार आहे. तुम्ही या आयवरती क्लिक केलं की तुम्हाला ओपन होणार आहे कॉन्स्टेबलची एक विंडो पुढची. मग आता मी एकावरती क्लिक केलं की समोर तुमच्या असे ऑप्शन्स येतात बघा. ऍप्लिकेशन डिटेल्स आहे, पेमेंट स्लिप आहे, ऑब्जेक्शन फॉर्म आहे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स. आता आलेत हे विंडो आले की तुम्हाला इथे तुम्ही पेमेंट स्लिप पण डाउनलोड करू शकता, ऍप्लिकेशन डिटेल्स पण डाउनलोड करू शकता. पण आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स. आता बघा, आज फॉर्म ऑब्जेक्शन आले म्हणजे 3 दिवस तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला चान्स आहे. आज उद्या परवा करायचे, तसे 3 दिवस तुम्हाला मिळणार आहे. सो या 3 दिवसातच काय असेल ते ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचे आणि ह्या ऑब्जेक्शनसाठी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे. सो पाठीमागच्या एक्झामला आम्हाला ते जमवले, पण आता मात्र ह्या एक्झामसाठी किंवा इथून पुढे इग्नाइट अकॅडमी याच्यामध्ये महत्त्वाचा रोल करणार आहे. उद्या त्याचं अनाउन्समेंट मी करणार आहे. उद्या सकाळचा व्हिडिओ बघायला विसरू नका. सो इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स वरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केलं, रिस्पॉन्सवर तुमच्यासमोर विंडो येते. ही विंडो आले की तुम्हाला इथे विंडो खाली येते डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असेसमेंट स्टेट एक्साइज डिपार्टमेंट 8 to 14 जानेवारी 2024. क्लिक हिअर टू जनरेट. आता इथे त्यांनी काय सांगितलं बघा, असेसमेंट स्टेट एक्साइज म्हणजे कधीपर्यंत दिले तुम्हाला, 8 to 14 जानेवारी 2024. बरोबर. मग इथे क्लिक करायचं तुम्हाला. याच्यावरती क्लिक केलं तुम्ही, याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला पुढे जायचं, पुढची विंडो ओपन होणार आहे. पुढची विंडो ओपन होऊन तुमच्याकडे डायरेक्ट डाउनलोड होणार आहे. आता हे डाउनलोड झालेलं मी फक्त पहिली विंडो तुम्हाला दाखवली. आन्सर की ऑफ स्टेट सर्व्हिस, ही स्टेट सर्व्हिसची आन्सर की आहे, म्हणजे स्टेट एक्साइजची आन्सर की आहे. पार्टिसिपेट आयडी दाखवतोय, पार्टिसिपेंट नेम पण इथे नेम पण दाखवलंय, त्यानंतर सेंटरचं नाव पण दाखवलंय, त्यानंतर इथे टेस्ट डेट पण दाखवली आहे. बरोबर, टेस्ट डेट दाखवली, टेस्ट टाइम पण तुम्हाला दाखवलाय आणि सब्जेक्ट पण तुम्हाला दाखवलंय. कॉन्स्टेबल हे पद आहे तुमचं. बरोबर. मग हे झालं की मग तुम्हाला पुढे जायचंय. आता हे कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून ठेवा तुमच्याकडे आणि प्रत्येक प्रश्न चेक करा. तुम्ही दिलेला आन्सर आणि हे काय आन्सर येतो तुमचं, काय चुकतं, काय बरोबर आहे, किंवा एखाद्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर आपल्याला कुठे जायचंय, ऑब्जेक्शन फॉर्मवर जायचंय. मग ऑब्जेक्शन फॉर्मवर तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर विंडो ओपन होते. पहिले ही विंडो येते, त्यात त्यांनी काय सांगितलं, इन्स्ट्रक्शन सांगितलं. इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा, ह्या पूर्ण इन्स्ट्रक्शन वाचा. याच्याबद्दल मी उद्या डिटेल्स तुम्हाला सांगतोच. बरोबर. या इन्स्ट्रक्शन वाचून झाल्या, क्लोज करा. ही विंडो क्लोज झाली की तुमच्यासमोर ही विंडो ओपन असते. ह्या विंडोवरती ऑब्जेक्शन घ्यायचं, फॉर्म टू रेज द ऑब्जेक्शन रेज करायचं. पण रेज करण्याच्या अगोदर ही माहिती भरायची. आता ही माहिती काय, त्याच्या अगोदर ही वरची जी माहिती बघा, ही इन्स्ट्रक्शनची परत दुसरी इन्स्ट्रक्शन विंडो आली आहे, ही पण व्यवस्थित वाचून घ्या. ही वाचून झाली की तुम्हाला इथे फॉर्म टू रेज ऑब्जेक्शन, यामध्ये काय काय माहिती भरायची ऑलरेडी त्यांनी दिलेली माहिती आहे. तुम्ही जो फॉर्म भरत आहात ना, तुम्ही ज्या आयडी आणि पासवर्डनं ओपन केलं ते ऑलरेडी दिसतंय तुम्हाला. इथे बघा, इथे तुमचा ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर पण येतोय, नेम पण येत आहे. चेतन कुमार जाधव हे माझे चांगले विद्यार्थी आहे, नागपूरचे. त्यांना रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांनी मला युजर पासवर्ड नक्कीच दिली आहे, मदत केली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. चेतनने दिलेला आहे. त्यानंतर चेतनचा हा मोबाईल नंबर आहे, त्यानंतर चेतनचा हा मेल आयडी आहे. चेतनची पोस्ट होती कॉन्स्टेबल पदासाठी. डेट ऑफ एक्झाम त्यांनी 14 जानेवारीला एक्झाम दिली आहे. शिफ्ट होती 2.
क्वेश्चन आयडी आहे. आता इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं ज्या क्वेश्चन संदर्भात तुमचे ऑब्जेक्शन आहे. इथे तुम्हाला किती आयडी दिसतील? 120 आयडी आहे. 120 प्रश्नांची होती नाही, 120 आयडी आहे. आणि टाईप ऑफ ऑब्जेक्शन काय ऑब्जेक्शन आहे? आन्सर चुकीचं आहे की आन्सरच नाहीये किंवा मल्टिपल लेवल आन्सर्स आहेत. इथे ऑप्शन्स येतात तुम्हाला. ओके. आणि मग तुम्हाला डू यू वॉन्ट टू ऍड रिमार्क, काही रिमार्क ऍड केलं तर करू शकता, नसेल तर नो केलं तरी चालतंय. अमाऊंट मात्र तुम्हाला 100 रुपये द्यायची आहे. आणि तुम्हाला रेफरन्स काहीतरी मटेरियल अपलोड करायचं, सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. मग हे डॉक्युमेंट काय अपलोड करायचे याबाबत तुम्ही पण विचार करून ठेवा, तुमचे डॉक्युमेंट्स पण रेडी करून ठेवा. इग्नाइट अकॅडमी सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. सो ही सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे आणि मग सबमिट केलं की तुमचं काय होणार आहे? तुमचं ऑब्जेक्शन सबमिट होणार आहे. कदाचित आता 120 प्रश्न आहे, एखाद्याला वाटू शकतं सर मला 10 प्रश्नांबद्दल शंका आहे, 10 प्रश्नांची 1000 रुपये. एखाद्याला 10च्या वर वाटू शकतं, पण हे ऑब्जेक्शन कोण घेणार? मग हे ऑब्जेक्शन साठीच मी सांगतोय कसं ऑब्जेक्शन घ्यायचं, काय घ्यायचं. इग्नाइट अकॅडमी यात तुम्हाला काय काय मदत करणार आहे यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की बघा, त्यामुळे तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. सो ही सगळी माहिती तुम्ही काढून ठेवा. ही माहिती काढून तुम्हाला काय करायचंय, उद्या एक महत्त्वाची अनाउन्समेंट ती व्यवस्थित बघायची आणि सगळी माहिती तुम्हाला पाठवायची. कुठे ही सगळी माहिती म्हणजे ही तुम्हाला आता सांगितलं, ही सगळी माहिती तुमचं नाव सगळं डिटेल्स पाठवायचं आहे. प्लस याच्याबरोबर तुम्हाला अजून काय पाठवायचं? रिस्पॉन्स शीट तुम्ही जी डाउनलोड करणार आहात ती रिस्पॉन्स शीट पण तुम्हाला इथे पाठवायची आहे. ही सगळी माहिती प्लस रिस्पॉन्स शीट पाठवायची. आणि तुम्हाला या संदर्भात जर एखादा डॉक्युमेंट तुम्हाला वाटत असेल की सर मला मला हे डॉक्युमेंट त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट द्यायचं आहे, चुकीचं काय सर हे माझं डॉक्युमेंट आहे, तुम्ही त्याची इमेज पण आम्हाला पाठवू शकता. सो हे सगळं डिटेल्स एकाच वेळेस पाठवायचं आहे. कुठे पाठवायचे सगळे डिटेल्स? हे सगळं तुम्हाला डिटेल्स व्हॉट्सअप नंबर हा 8888996116 ह्या नंबरवरती पाठवायचं आहे. लक्षात घ्या, ऍट ए टाइम सगळं पाठवायचं आहे. तुमची ही पूर्ण डिटेल्स, त्यानंतर एक इमेज आणि रिस्पॉन्स शीट, अशा 3 गोष्टी 3 थिंग्स तुम्हाला पाठवायच्या. ह्या 3 थिंग्स ज्याच्या येतील त्याच्याबद्दलच आम्ही विचार करणार आहोत. आणि काय विचार करणार आहे ते उद्या तुम्हाला मी सांगणार आहे. येतं लक्षात? सो बघून घ्या आपला किती स्कोर आहे. स्कोर बद्दल पण मला सांगा, तुमचे स्कोर सुद्धा मला कळवा. तुमचे स्कोर सुद्धा एकतर ह्या व्हॉट्सअपला किंवा माझा नंबर तुमच्याकडे आहेच, ह्या नंबरला व्हॉट्सअपवर तुमचा स्कोर पण कळवा. त्याच्यानुसार मी तुम्हाला एक प्रेडिक्ट करतो की कट ऑफ काय जाऊ शकतो आणि कोण विद्यार्थी हे पुढच्या स्टेपला, सेकंड स्टेपला म्हणजे शारीरिक चाचणीसाठी पात्र आहेत ते मी तुम्हाला उद्या 2 दिवसात सांगतो. तुम्हाला 2 दिवस वेळ द्या, सगळ्यांचे रिस्पॉन्स मी घेतोय आणि मग त्याच्यावरती काम करतोय आम्ही. ओके. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण याच्यापेक्षा महत्त्वाची माहिती कोणी देऊ शकत नाही. तुमच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर देणारा हा चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील, आवडला असेल तो कमेंटमध्ये जाऊन मला कमेंटमध्ये पण तुमचे रिस्पॉन्स कळवा. तुर्तास थांबतो. खूप खूप धन्यवाद.